नमस्कार. चटक-मटक रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीची रेसिपी बनवत आहे. ते आहे गुळशला. याला गुळशला म्हणतात. मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे, एक पाव. तो चिरून घेतलेला आहे आणि त्याची साल जी आहे ते त्याची साल काढून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने आपण लाल भोपळा चिरून घेतला आहे. इथे लाल भोपळा स्वच्छ धुवून झालेला आहे आणि याच्यासोबत एक वाटी, अगदी छोटी वाटी तांदूळ घेतलेली आहे. ती तांदूळसुद्धा याच्यात धुवून मी या लाल भोपळ्यामध्ये हे टाकून घेणार. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि लाल भोपळ्यामध्ये तांदूळ टाकलेली आहे. याच्यामध्ये पाणी टाकून घेणार अगदी थोडं. आणि आपण वेळ न करता पटापट ही रेसिपी बनवूया. आणि याला मी कुकरला लावून घेणार. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार. आणि चला आपण पटापट कुकरला लावून घेऊया. इथे आपण लाल भोपळा कुकरला लावून घेतलेला होता आणि याच्यामध्ये आपण जे तांदूळ टाकले होते, लाल भोपळा आणि तांदूळ हे छान शिजून झालेले आहे. याला आपण रवी लावून घेतलं. पाणी काढायचं नाही याच्यामधलं. इथे आपण छान रवी लावून घेतलेली आहे आपल्या लाल भोपळ्याला. आणि इथे आपण पातेलं दुसरं घेतलेलं आहे. जे पातेलं होतं ते छोटं होतं, आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये टाकून घेणार इथे गूळ. इथे गूळ घेतलेला आहे 1 वाटी. इथे आपण 1 वाटी गूळ याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. आणि आपण याला गॅसवर ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊया. इथे आपण गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि याला आपण छान उकळी काढून घेऊया. इथे आपला गूळ मेल्ट झालेला आहे आणि याला छान उकळी येत आहे. याच्यामध्ये आपण इथे दूध घेतलेलं आहे मी. इथे आपण दूध टाकून देणार. आणि परत इथे एकदा रवी लावून घेणार. आपण याच्यामध्ये छान दूध टाकून घेतलेलं आहे. मी इथे 1 पाव किलो लाल भोपळा घेतलेला होता, त्याला 1 पाव दूध इथे टाकलेलं आहे. आणि याला छान उकळ्या काढून घेऊया. याला हलवत राहणार. पण 2 मिनिट, 2 ते 3 मिनिट याला हलवत राहायचं. आणि याला आपण छान उकळ्या 2 ते 3 उकळ्या छान काढून घ्यायच्या. इथे गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे. परत 2 मिनिट आपण याच पद्धतीने याच्या उकळ्या काढून घेऊया. इथे आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं गुळशल छान उकळी आलेलं आहे. या पद्धतीने इथे मी गॅस बंद करणार आणि याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार. इथे आपलं गुळशल तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेणार वेलची पावडर, इथे मी बदाम घेतलेले आहे, पिस्ता आणि चारोळी. त्याला छान मिक्स करून घेणार.
इथे आपलं गुळशल तयार झालेलं आहे आणि इथे आपण आपलं गरमागरम गुळशल सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये. गुळशल थंड झालं की परत घट्ट येणार. इथे आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेणार. इथे आपण गुळशल सर्व करून घेतलं आहे. याला थोडं गार्निश करून घेऊया. थोडी वरून बदाम, पिस्ता आणि अगदी थोडी चारोळी. आणि इथे आपली स्वीट डिश तयार झालेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. ही खूप पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे. आमच्याकडे नेहमी याच पद्धतीने बनवतात आणि खायला पण खूप छान लागतात. ही आपली स्वीट डिश म्हणून तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली? तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडली तर मला कमेंट करून सांगा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत भेटूया आपल्या चॅनलवरती, चटकमटक रेसिपी या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.